रोटेट आणि मिरर आणि ॲरे कमांड, असे हे 5 कमांड बघू. मूव, कॉपी, रोटेट, मिरर आणि ॲरे. सगळ्यात पहिले इथे मी एसी एंटर करतो. डिझाईन सेंटर मधनं आपण 2-3 सिम्बॉल्स वगैरे कॉल करू. आता हा समजा सिम्बॉल आपल्याला क्रिएट करायचा असेल, बघा हा सिंपल वाला बघू. आता इथे जर का बघितलं तर सर्कल त्यांनी हाफ मध्ये कट केलेला आहे आणि हा ट्रायंगल आहे आणि त्यानंतर मग लाईन आहे. तर सर्कल साठी सी एंटर करायचं. त्याचा डायमीटर आपल्याला घ्यायचा असेल, इथे डायमीटरचा सिम्बॉल घेऊ, इथे घ्यायचं. सी एंटर केलं सर्कल साठी, शॉर्टकट दिला असेल सी एंटर सर्कल साठी. सेंटर पॉइंट द्यायचा आणि त्यानंतर मग डायमीटर द्यायचा. आता इथे सध्या रेडियस चालू आहे, स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल. तर रेडियस इथे 0.05 येईल. मग डायमीटर द्यायचं असेल तर डायमीटर वरती क्लिक करायला लागेल तुम्हाला आणि त्यानंतर मग डायमीटर द्यायचं. 0.1 एंटर केलं. हा एक सर्कल ड्रॉ केला. त्यानंतर मग हा सर्कल आपण काय करू, खालच्या डायरेक्शन मध्ये कॉपी करून घेऊ. सिलेक्ट केलं, CO एंटर कॉपी साठी. हा बेस पॉइंट घेतला, सेकंड पॉइंट इथे दिला, थर्ड पॉइंट, फोर्थ पॉइंट, हे असं कॉपी करून घेतला. शॉर्टकटला CO एंटर कॉपी. त्यानंतर मग त्यांनी राईट साइडचा पोर्शन डिलीट केलेला आहे. तर मी इथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतो. एस्केप दाबायचा. TR एंटर ट्रिम साठी हा पोर्शन सगळा ट्रिम करून घेतला. हे असं एकाच वेळेस तुम्ही ट्रिम करू शकता. ही लाईन ट्रिम नाही करायची, सिलेक्ट करून डिलीट करायची. ओके, 4 ठिकाणी क्लिक करण्यापेक्षा आपण एकदा सिलेक्ट करून डिलीट करू शकतो. त्यानंतर मग इथून इकडे ही लाईन दिलेली आहे, समजा मी 0.3चा डिस्टन्स होता, हे असं लाईन ड्रॉ केली. त्यानंतर मग हा ट्रायंगल आहे, काल जी मेथड बघितली ट्रायंगल साठी सेम 0.02 देतो, 0.01 एंटर. इथून इथे क्लिक केलं. या दोन्ही लाईन सिलेक्ट करून MI एंटर मिरर साठी या लाईन वरती 2 पॉइंट कुठेही क्लिक करायचे. इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो. L एंटर करून इथून मी ही लाईन ड्रॉ केली. TR एंटर ट्रिम, जे काय डायमेन्शन असेल त्या डायमेन्शननुसार ड्रॉ करा. ओके, हे असं आपण ड्रॉ केलं. ओके, त्यामध्ये आपण कॉपी कमांड बघितली आणि सर्कल कमांड बघितली. सेम आता इथे पण आपण तसंच करू शकतो. एक सर्कल ड्रॉ करायचा आणि त्यानंतर मग कॉपी करून घ्यायचा. ओके, इकडची एक लाईन ड्रॉ करायची, इकडे एक लाईन ड्रॉ करायची. इथून इथपर्यंत डिस्टन्स 0.2 आहे. सी एंटर केलं, सेंटर पॉइंट दिला. ओके, आणि आपल्याला रेडियस विचारतो. डायमीटर साठी ते डायमीटर वरती क्लिक करायचं, 0.1 चा डायमीटर दिला. हा सर्कल CO एंटर कॉपी, मेन इम्पॉर्टंट बेस पॉइंट आहे. आता हा आपल्याला ऑब्जेक्ट राईट साइडला कॉपी करायचा आहे, तर हा बेस पॉइंट आपल्याला घ्यायला लागेल. ओके, समजा तुम्ही चुकून हा घेतला किंवा इकडचा दुसरा घेतला तर फरक काय पडतो बघा. हा बेस पॉइंट घेतल्यानंतर हा आपल्याला एक्झॅक्ट पॉइंट भेटणार नाही. आपल्याला वाटलं हे बरोबर आपण प्लेस केलेलं आहे, ते जरासं वगैरे गॅप राहू शकतो. त्यामुळे बेस पॉइंट नेट घ्यायचं. सिलेक्ट केलं, CO एंटर कॉपी साठी. इथे हा बरोबर क्वाड्रंट पॉइंट घ्यायचा बेस पॉइंट साठी. स्पेसिफाय बेस पॉइंट, हा बेस पॉइंट घेतला. स्पेसिफाय सेकंड पॉइंट, हा सेकंड पॉइंट घ्यायचा. तुम्ही डिस्टन्स पण टाकू शकता. आता इथून इथपर्यंत 0.1, 0.2, 0.3, 0.3 एंटर केलं. 0.3 इथे येतोय, 0.2 इथे आला. ठीक आहे, त्यानंतर मग इथून इकडे किती आहे, 0.2, 0.2 एंटर केलं. L एंटर. इथून इकडे 0.2,
आता हा पोर्शन आपल्याला कट करायचा होता. AR एंटर ट्रिम, हा पोर्शन ट्रिम केला. एस्केप दाबून ही लाईन डिलीट करायची. तर हे असं आपण ड्रॉ केलं. आता हाच पोर्शन आपल्याला इकडे ड्रॉ करायचा इकडे, तर इथे आपण याचा मिड पॉइंट काढून घेऊ. तर ह्या पॉइंट पासून आता हे इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे ते आधी कॅल्क्युलेट करू. हे आहे 0.8. ओके, त्यानंतर मग सेम आता ह्या पॉइंट पासून जर का बघितलं इथपर्यंत हे किती आहे 0.7 आहे. आता हा आपण रोटेट करू शकतो अँगल टाकून. या लाईन पासून या लाईन पर्यंत कितीचा अँगल आहे 61 चा अँगल आहे. डिस्टन्स वेगळा असू शकतं. इथे अलाइनचा ऑप्शन आहे, आडवा डिस्टन्स मेजर करण्यासाठी अलाइनचा ऑप्शन आहे. इथे किती आहे 0.8062. ओके, आणि इथे किती आहे 0.8 आहे. ओके, वेगवेगळं असल्यामुळे ते आपल्याला ॲरे करता येणार नाही. ॲरे केलं तर जरासा डिस्टन्स राहील. तर एकदा ॲरे बघा तरी कसं होतं. 0.35 वरती आपण समजा सेंटर पॉइंट घेऊ. या पॉइंट पासून 0.35 एंटर. याला सगळं सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्शनचे दोन ऑप्शन्स आहेत. समजा तुम्ही ब्ल्यू कलरचा बॉक्स चालू करताय, त्याच्यामध्ये सिलेक्ट होत नाही बघा. ग्रीन मध्ये ते सिलेक्ट झालेलं आहे. ग्रीन मध्ये जरासं जर इंटरसेक्शन झालं तर तो ऑब्जेक्ट सिलेक्ट होणार आहे. ओके, पण ब्ल्यू मध्ये कधी सिलेक्ट होईल जेव्हा तो कम्प्लीट बॉक्सच्या आतमध्ये असेल तेव्हा तो सिलेक्ट होणार. आता हे मी सिलेक्ट केलं. त्यानंतर मग AR एंटर ॲरे साठी शॉर्टकटल्या AR एंटर ॲरे. AR एंटर करायचं ॲरे साठी. त्यानंतर मग इथे विचारतोय पोलार ॲरे आहे का, पोलार ॲरे पाहिजे का. इथे पोलार ॲरे सिलेक्ट करायचा. स्पेसिफाय सेंटर पॉइंट, हा मी सेंटर पॉइंट घेतला. ओके, तर सर्क्युलर डायरेक्शन मध्ये ॲरे झालेले. ओके, टोटल किती आलेले 6 झाले. 6 जागी 3 करतो. ओके, तर हे असं आलं. ओके, प्रत्येक याच्यामध्ये गॅप आलेला आहे. आपल्याला काय करायला लागेल, त्यांनी जसं डायमेन्शन्स दिलेलं आहे तसं आपल्याला ड्रॉ करायला लागेल. डायमेन्शन वेगळं आहे. या पॉइंट पासून 0.7 चा डिस्टन्स आहे, त्याच्यावरती लाईन दिलेली आहे. डिस्टन्स वाढते. इक्विलॅटरल ट्रायंगल नाही तो. इक्विलॅटरल ट्रायंगल असतं तर 60 डिग्रीचा अँगल आला असतं. हे 0.8062 आला. ओके, आता याच्यावरती मग तुम्हाला सर्कल काढायला लागणार. आता इथे या पॉइंट पासून इथपर्यंत 0.2 चा डिस्टन्स आहे. आता ही लाईन ड्रॉ कशी करायची बघा. मी समजा इथे क्लिक केलं आणि या पॉइंट वरती 0.2 एंटर करतो. तर ती सरळ झालेली इथेच लाईन आली. तर ऑर्थो तेव्हा बंद करून घ्यायचा. ऑर्थो बंद केल्यानंतर दुसरा जो कर्सर आहे पॉइंट तो इथे ठेवून दिला आणि त्यानंतर मग 0.2 च इथून इथपर्यंत डिस्टन्स होता. ओके, त्याच्यानंतर मग प्लस त्याचा डायमीटर जो काय असेल तो. ओके, डायमीटर होता 0.1 चा, हाफ रेडियस आली 0.05 ची. ओके, 0.25 घेऊ आपण, म्हणजे आपण सर्कलच्या सेंटर होती 0.25 एंटर. ओके, तसे बरोबर त्या लाईन वरती आले. म्हणजे आपण या पॉइंट पासून या सर्कलच्या सेंटर पॉइंट पर्यंत 0.25 चा डिस्टन्स टाकू. आता इथे आपण मिड पॉइंट भेटून जाईल, सॉरी एंड पॉइंट भेटेल. सी एंटर सर्कल साठी हा आला एंड पॉइंट. हा जर का पॉइंट भेटत नसेल इथे तुमच्या सेटिंग्स तुमच्या ऑफ असतील. इथे ड्रॉप डाऊन मध्ये सेटिंग्स मध्ये जा, हे सगळं सिलेक्ट ऑल करून द्या. ओके, एंड पॉइंट वगैरे या पॉइंट वरती क्लिक केलं
आणि इथे डेफिनेशन देतो 0.05 रेडियस. ओके, हा सर्कल मग कॉपी करू शकता. सिलेक्ट केला, CO एंटर, बेस पॉइंट हा घेतला या पॉइंट वरती. इथे इंटरसेक्शनचा पॉइंट आला पाहिजे, मिड पॉइंट पण इथेच येतोय बघा. सो नीट घ्या तो, हे असं कॉपी केला. PR एंटर ट्रिम साठी आपलं ट्रिम करून टाकला. हाच पोर्शन आपण मिरर करणार. सिलेक्ट करायचा, MI एंटर मिरर साठी, शॉर्टकटल्या MI एंटर मिरर दिलं ना. आता मिरर लाईन आपली ही असेल, या लाईन वरती 2 पॉइंट कुठे द्यायचे, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, इरेज सोर्स ऑब्जेक्ट, नो. PR एंटर ट्रिम, सगळं ट्रिम करून घेतलं. ही लाईन डिलीट करायची. असा हा सिम्बॉल आपण क्रिएट केला. ओके, कॉपी कमांड बघितली, त्याच्यानंतर मग मिरर आणि ॲरे मध्ये पोलर ॲरे बघितला. आता हा सेम जो पोर्शन आहे आम्ही सिलेक्ट करतो, CO एंटर कॉपी करून घेऊ. सगळं हा सिम्बॉल बनवायचा, हा इथे प्लेस केला. आता याला आपण रोटेट करू 90 डिग्री. शॉर्टकटल्या RO एंटर रोटेट, RO एंटर रोटेट. सिलेक्ट केलं, RO एंटर करायचं रोटेट साठी. स्पेसिफाय बेस पॉइंट, हा समजा बेस पॉइंट घेतला, त्याच्यानंतर मग अँगल विचारते. ओके, तर असं शक्यतो अँगल देऊ नका. ओके, प्रॉपर व्हॅल्यू टाका, 90 एंटर. 90, 180, 270 असा अँगल टाकायचा. आता हा आपण सेम काय करू, ॲरे करून घेऊ. सिलेक्ट केलं, AR एंटर ॲरे साठी. बेस पॉइंट आपल्याला सगळ्यात पहिलं पोलर ॲरे घ्यायचं, पोलर म्हणजे सर्क्युलर ॲरे. त्याला सिलेक्ट केला, स्पेसिफाय सेंटर पॉइंट, हा सेंटर पॉइंट घेतला, त्याच्या लॉंग हे ॲरे झालं. नंबर ऑफ इन्स्टन्सेस इथे 3 टाकायचे. असं टोटल अँगल कव्हरला 2 याच्यातला 120 आला, टोटल अँगल 360 डिग्री आला. आता इथे रोज ऑप्शन दिलेले आहे, रोज समजा मी 3 केले तर असे हे बाहेरच्या साईडला येते. इथे स्पेसिंग आहे, समजा मी 2 ठेवला, 2 याच्यातलं स्पेसिंग ते 2. लेवल्स आता इथे लागत नाही आपल्याला, सगळं 4 केले तर हे रोटेट केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. असं 3D मध्ये दिसेल. लेवल 1 ठेवली, रोज 1 ठेवले, इथे क्लोज ॲरे करतो आणि टॉप वरती क्लिक केलं. आता प्रत्येक ऑब्जेक्ट सेपरेटच आहे. M एंटर मूव्ह साठी बेस पॉइंट घेतला आणि दुसऱ्या साईडला सगळं मूव्ह केलं. शॉर्टकट लिहून द्या, M एंटर मूव्ह. आता AR एंटर ॲरे केलं, परत पोलर ॲरे सिलेक्ट करतो मी. पोलर मध्ये सेंटर पॉइंट हा घेतला. आता इथे हा असोसिएटिव्हचा ऑप्शन समजा मी ऑन केला आणि क्लोज करतो, तर परत ह्याला मी सिलेक्ट करतो, तर काय होईल, एक ग्रुप झालेला आहे. ओके, परत आपल्याला याच्यामध्ये एडिटिंग वगैरे करता येतं. समजा 3 पाहिजे असेल तर 3 वगैरे करता येतं. इथे क्लोज केलं, कधी सिलेक्ट केल्यानंतर परत ह्याच्यामध्ये मला कमी जास्त करता येतं. पण जर का आता इथे बघितलं तर हा सेपरेट आहे, तर तेव्हा काय होता, असोसिएटिव्ह ऑप्शन बंद होता. पण आता हे मला समजा सेपरेट करायचे, की समजा याच्यातलं एक सर्कल वगैरे डिलीट करायचं, तर ह्याला काय करायला लागेल, एक्सप्लोड करायला लागेल. सिलेक्ट करायचा, एक्स एंटर एक्सप्लोड साठी, आणि जो काय ऑब्जेक्ट नको असेल तो तुम्ही डिलीट करू शकता. दिल्यानं शॉर्टकट एक्सप्लोड.
असोसिएटिव्ह ऑप्शन एकदाच येणार आहे, तो सिलेक्ट केला, इथे ड्रॉप डाऊन मध्ये डायरेक्ट पोलर आहे असं पण तुम्ही येऊ शकता. सेंटर पॉईंट दिला, हा एकदाच ऑप्शन येईल. समजा ह्याला ऑफ केलं, क्लोज केलं, तर ह्याला एडिटिंग करताच येणार नाही. पोलर आहे, समजा इथे असोसिएटिव्ह ऑन केलं, परत ऑफ करायचं असेल तर ऑप्शन नाहीये, एकदाच ऑप्शन येणार. कळलं? एवढे ऑप्शन बघून घ्या आणि पुढचे सर्कल वाले आता ड्रॉ करायचे.